हे गाईज, मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी प्राजक्ता या चॅनलवर। तर 2-3 दिवसापूर्वी का परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलले होते की आपण एक हेल्दी वाला प्लम केक बघणार आहोत, कारण क्रिसमस जवळ येत आहे आणि बाहेरून विकत घेण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने प्लम केक तयार करू शकता। तर त्याची रेसिपी मी आता शूट करणार आहे तुमच्यासाठी। तर हेल्दियर वेने बनवूयात। त्यामध्ये गव्हाचं पीठ वापरून, नाचणीचं पीठ वापरून आपण करणार आहोत प्लम केक। तर कसा करायचा तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। तर चला सुरुवात करूयात रेसिपीला। तर प्लम केक बनवताना सगळ्यात पहिली महत्त्वाची स्टेप म्हणजे ड्रायफ्रूट्स। तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स आहे ते साधारणतः 1 कप ड्रायफ्रूट तुम्ही इथे वापरू शकता। सगळे मी चॉप करून घेतलेले आहेत। त्यानंतर जायफळ, वेलची, लवंग, दालचिनी आणि सुंठ पावडर आपल्याला घ्यायची आहे आणि 1 टेबलस्पून साखर ॲड करून आपल्याला ती मिक्सरमधून छान अशी वाटून घ्यायची आहे। हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं। आता इथे साखर मी का वापरलेली आहे, कारण ते चांगलं वाटलं जावं म्हणून। अदरवाईज साखरेचा इथं दुसरा काही रोल नाहीये। त्यानंतर इथे मी 3/4 कप म्हणजे पाऊण वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे। तो चांगला बारीक करून घ्यायचा आहे। गुळाची पावडर वापरू नका, त्याने बाइंडिंग फारशी चांगली येत नाही। नॉर्मल जो आपला गूळ असतो तो वापरायचा आहे आणि यामध्ये 1 कप आपल्याला ऑरेंज ज्यूस ॲड करायचा आहे। इथे मी मिक्स फ्रूटचा ज्यूस ॲड केलेला आहे, जो रिअलचा मिळतो। तुम्हाला हवं असेल तर घरी जे मोठे मोठे आपण मार्केटमधून ऑरेंज घेऊन येतो, त्याला माल्टा ऑरेंज म्हणतात, ते ऑरेंज ज्यूस तुम्ही काढून यामध्ये वापरू शकता। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये जेवढे ड्रायफ्रूट आपण घेतलेले आहेत ते मिक्स करायचे आहेत। गूळ मेल्ट झाला पाहिजे यामध्ये जो आपण ॲड केलेला आहे आणि याला थोडंसं बॉईल करायला आपल्याला ठेवायचं आहे झाकण ठेवून। आता दुसरी स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला ड्राय इन्ग्रेडियंट मिक्स करायचे आहेत। त्यासाठी 1 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा कप मी टाकणार आहे नाचणीचं पीठ। म्हणजे आपल्याकडे जे नॉर्मल नाचणीचं पीठ येतं ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत। म्हणजे 1.5 कपाचा साधारणतः हा केक करणार आहे मी। त्यामध्ये 1.5 ते 2 टेबलस्पून कोको पावडर ॲड करायची आहे। तुम्हाला जास्त आवडत असेल कोको पावडर तर 2 टेबलस्पून ॲड करू शकता। त्यानंतर आपण जायफळ, वेलची, दालचिनीचं जे मिक्सचर आहे ते साखरेमध्ये वाटून मी घेतलेलं आहे ते ॲड केलेलं आहे। 1/4 कप एवढी मिल्क पावडर ॲड केलेली आहे। 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा यामध्ये मी ॲड केलेला आहे। हे सगळं आपल्याला छान असं आता चाळून घ्यायचं आहे। सगळे ड्राय इन्ग्रेडियंट छान असे मिक्स व्हावेत म्हणून हे चाळून घ्यायचं आणि एका विस्करने नंतर ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इकडे तुम्ही बघू शकता, हे जे आपण बॉईल करायला ठेवलेलं ड्रायफ्रूटचं मिक्सचर आहे ते छान बॉईल झालेलं आहे। 3-4 मिनटं 5 मिनटं तुम्ही याला बॉईल करून घ्यायचं आहे। गॅस बंद केला आहे आणि त्यानंतर यामध्ये बटरचा क्यूब मी ॲड केलेला आहे। साधारणतः 100 ग्रॅमचा जो क्यूब येतो तो मी यामध्ये ॲड केलेला आहे, म्हणजे गरम याच्यात बटरसुद्धा मेल्ट होऊन जाईल। इथे बटरच्या ऐवजी तुम्ही यामध्ये 1/2 कप ऑइलसुद्धा ॲड करू शकता किंवा हाफ म्हणजे 1/4 कप बटर किंवा 1/4 कप ऑइल असं दोन्ही मिळून टाकू शकता। आता यामध्ये मी 1 TSP व्हॅनिला इसेन्स ॲड केलेला आहे आणि याला आता आपल्याला रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं आहे, थंड होऊ द्यायचं आहे। आता हे सगळं थंड झालेलं लिक्विड मिक्सचर जे आहे ते आपण ड्राय इन्ग्रेडियंटमध्ये मिक्स करणार आहोत। या रेसिपीचे सगळे इन्ग्रेडियंट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत। साधारणतः पाऊण किलोपर्यंत याचा केक रेडी होतो। तर इथे हे जे आहे आपल्याला आता मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला दूध ॲड करायचं आहे। तर सगळ्यात आधी मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे आणि ते आपण यामध्ये मिक्स करणार आहोत। सगळे इन्ग्रेडियंट्स रूम टेम्परेचरला असणं गरजेचं आहे। तर मला साधारणतः 3/4 कप एवढं दूध लागलं, म्हणजे एका कपाला थोडंसं कमी एवढं दूध मी यामध्ये वापरलेलं आहे। यामध्ये तुम्ही ऑरेंजचं वरचं साल जे असतं त्याचा झेस्ट आपण ज्याला म्हणतो ते सुद्धा ॲड करू शकता, त्याने फ्लेवर खूप छान येतो। आणि ऑरेंज ज्यूस तुमचा जर घरी बनवलेला असेल तर तुम्ही तो सुद्धा वापरू शकता, फक्त मोठेवाले ऑरेंज वापरा आणि त्याच ऑरेंजचा तुम्ही वरचा झेस्ट जो आहे तो काढून यामध्ये ॲड करू शकता, त्यामुळे आणखीन एक छानसा ऑरेंज टँगी फ्लेवर येतो। तर आता हे सगळं मिक्स झालेलं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे की क्रिसमस केक किंवा प्लम केकचं जे बॅटर असतं ते थोडंसं घट्टसर असतं, कारण जर आपण याला खूप लिक्विडी बनवलं तर बऱ्याच वेळा काय होतं, त्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत ते सगळे ड्रायफ्रूट्स खाली जाऊन बसतात आणि मग केक जो आहे तो आपला एवढा चांगला दिसत नाही। त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं की अशा प्रकारचे केक करताना बॅटर थोडंसं थिक ठेवायचं, म्हणजे जसा तो बेक होईल तिथेच ते ड्रायफ्रूट जे आहेत ते तिथेच राहतात आणि कटिंग केल्यानंतर खूप छान दिसतात। आता फायनली यामध्ये 1 टीस्पून आपल्याला व्हिनेगर ॲड करायचं आहे। व्हिनेगर नसेल तर 1 टीस्पून लेमन ज्यूस ॲड करा आणि इथे मी 6
इंचाच्या टिनमध्ये हे सगळं ॲड करते. तुम्ही 7 इंचाच्या टिनमध्ये ॲड करा असं मी सजेस्ट करेल, कारण थोडीशी हाईट जास्त आली का बेकिंगला टाईम जास्त लागतो आणि मग बऱ्याच वेळा केक कधी कधी मध्ये कच्चा राहतो. त्यामुळे एक टिप अशी आहे की 7 इंचाच्या टिनमध्ये हे पोर करा आणि त्यानंतर जे ड्रायफ्रुट्स तुम्हाला आवडतात ते ड्रायफ्रुट्स तुम्ही अशा पद्धतीने वरच्या बाजूने टाकू शकता. हे तुम्ही कढईत कुकरमध्ये सुद्धा बेक करू शकता. कढई कुकर प्रीहीट करा आणि त्यामध्ये बेक करा. तर इथे आपला केक झालेला आहे बेक. मी OTG मध्ये केलाय 180 डिग्रीला. साधारणतः 40 ते 45 मिनिटे मला याला लागली. तर आता हा एकदम गरम गरम केक आहे आणि हा मी डिमोल्ड करते. ह्याचं कारण असं आहे की माझे मिस्टर आत्ताच बाहेरून आलेले आहेत आणि त्यांना तो केक खायचा आहे गरम गरम. आणि कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता मी किती गरम कट केलेला आहे. तर याचा टिन पण खूप गरम होता, तो माझ्या हातातनं निसटला. आणि इथे थोडंसं टिनमध्ये थंड होऊ द्या आणि त्यानंतर कट करायला घ्या, कारण बऱ्याच वेळा काय होतं की गरम गरम केक कट केला तर त्याचे तुकडेही पडतात आणि स्लाइस चांगले निघत नाहीत. परंतु आता आम्हाला इथे तुम्ही बघू शकता किती वाफ येते, याचा अर्थ तो खूप गरम आहे. तर इथे थोडासा मी कट करून तुम्हाला दाखवलं की याचं टेक्स्चर बघा किती छान आलंय. गव्हाचं पीठ नाचणी असून सुद्धा याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आलंय आणि टेस्टला सुद्धा तो खूप छान लागणार आहे. तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. जर तुम्हाला मैद्याचा केक करायचा नसेल तर ही रेसिपी बेस्ट आहे, ट्राय करा. तर आम्ही एन्जॉय करतोय हेल्दीवाला प्लम केक. तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर प्लम केकचे भरपूर व्हिडिओज आपल्या prajaktaskitchen.com या चॅनलवर सुद्धा आहेत आणि या चॅनलवर पण मी आधीच एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. तुम्हाला जर मैद्याचा करायचा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. आणि हा हेल्दी व्हर्जनमध्ये आहे. यामध्ये आपण गव्हाचं पीठ, नाचणीचं पीठ आणि गूळ वापरून केलेला हा केक आहे. तर नक्की ट्राय करा. ही सुद्धा रेसिपी खूप छान आहे. चला भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.